आज मी अंडा बिर्याणी करणार आहे। त्याच्यासाठी मी ह्या टोपात पाणी उकळत ठेवलं, त्याच्यामध्ये 2-3 लवंगा टाकल्या, वेलची टाकली, 4 वेलची टाकायची, दालचिनी 2-3 तुकडे टाकायचे, थोडंसं तूप आणि तेल टाकलं, मीठ टाकलं। पाण्याला चांगली उकळी आल्यावर मी तांदूळ त्याच्यात टाकले। त्याच्यानंतर आता चांगली उकळी आली, थोडासा साधारण शिजल्यासारखा झाला का ते पाणी गाळून घ्यायचं। त्याच्यासाठी मी हा टॅमॅटो चिरलाय आणि हा उभा कांदा चिरून घेतलाय। थोडासा आपण कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। हा असा मी कांदा फ्राय करून घेतलाय। आता आपण एका डिशमध्ये काढूया। साप नितळून काढायचा, तेल नाही शिल्लक ठेवायचं। ही मी अंडी अशी उकडून घेतलीत। आता याच्यासाठी मी टोप ठेवलाय तापत, थोडं तेल टाकलंय त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मी टॅमॅटो थोडे अबडधोबड वाटून घेतले, कांदा अबडधोबड वाटून घेतला आहे, आलं लसूणची पेस्ट घेतलं आहे, थोडं आपल्याला तूप लागणार आहे, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, माझ्याकडचा मी गरम मसाला केलेला आहे तो, आणि हा खडा मसाला आहे, आणि आपण कांदा फ्राय करून घेतलेला आहे। ही अंडी मी अशी कट करून घेतली। हा आपला राईस मी असा चाळणीमध्ये काढलाय, आणि आपल्याला लास्टला कोथिंबीर लागणार आहे। आता आपण कांदा टाकलाय, चांगला कांदा थोडासा साधारण असा लाल करून घ्यायचा फक्त। नंतर आपल्याला याच्यामध्ये टॅमॅटो आपण जो अबडधोबड वाटलाय ना तो याच्यात टाकायचा आहे। अगदीच कच्चा ठेवायचा ना, साधारण थोडासा शिजवून घ्यायचा आधी। त्याच्यानंतर मी आलं लसूणची पेस्ट ॲड करणार आहे। आता मी याच्यात टॅमॅटोची ग्रेव्ही होती ती अबडधोबड वाटली, ही मी याच्यात ॲड केली। ही बघा अशी वास पण सुटत चालला छानपैकी। मी माझ्या पद्धतीत केली, तुम्हाला आवडली तर मला फॉलो करा, आणि एकदा करून तरी बघा। आता याच्यामध्ये मी हळद आपल्याला पाहिजे तेवढीच टाकायची। त्याच्यानंतर हे तिखट, हा घरचा माझ्याकडे गरम मसाला, मीठ ॲड करायचं आहे। मीठ मी भातात टाकलं होतं ना, म्हणून मी थोडं त्याच्यामध्ये कमीच टाकलं आहे। आणि आपल्याला ह्याच्यात 1-2 चम्मच दही टाकायचं आहे। तर झाकण मारून आपण जरा 5-10 मिनटं त्याला मुरून द्यायचं, म्हणजे कसं एक जीव व्हायला पाहिजे। आता 10 मिनिटांनी मी झाकण काढून हा असा तयार झाला। त्याच्यानंतर आपण ही अंडी आहेत ती आपण अशी लावून घ्यायची, मंद आचेवर ठेवायचं। त्याच्यावर आपण परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया।
ही अशी मी खाली थोडा राईस टाकून थोडं खाली मसाला टाकला आधी, त्याच्यानंतर राईस टाकला आणि नंतर मग हे अंड्याचं आपण ग्रेव्ही वगैरे केली होती ना, ती मी फ्राय करून वगैरे सगळी ती ठेवली व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मी ह्याच्यावर परत राईस टाकणार आहे. हा आपण कांदा फ्राय करून घेतला होता तो पण ह्याच्यावर असा मी टाकणार आहे. ह्या कांद्याने कसं भाताला खूप टेस्ट येते. असं सगळं ठिकाणी लावून घ्यायचं व्यवस्थित. मध्ये मध्ये कोथिंबीर पण ह्याच्यावर टाकणार आहे, कारण का कोथिंबीरने पण वास सुंदर येतो. लास्टला मी टाकणारच आहे, पण मध्ये मध्ये ही अशी टाकून घेणार आहे. मी परत ही अंडी अशी लावून घेतली मसाल्यासकट. तर हा राईस परत हा असा टाकून घ्यायचा. कांदा परत ह्याच्यावर टाकला आहे. आता आपण ही साईडने थोडंसं तूप सोडायचं आहे. तुपाने स्वाद छान येतो बिर्याणीला. आपण कोळशाची फोडणी देऊन पण मध्ये वाटी ठेवायची आणि कोळशाची फोडणी देऊन पण स्मेल छान येतो. ती पण एक सुंदर होते बिर्याणी. नेक्स्ट टायमाला मी ती दाखवेन. तर 10 किंवा 15 मिनटाने हे झाकण आपण काढायचं. ही आपली अशी झाली अंडा बिर्याणी तयार.